नमस्कार, माझं नाव वेदांगी अनिल सोनावणे आणि मी विरारमधून आली आहे साताऱ्यामध्ये. माझ्या इथे आत्याचं गाव आहे आणि मी बहुतेकदा इथे फिरली आहे. खूप सारे जागा व्हिजिट केल्या आहे, जसं कास पठार आणि अजूनही खूपही. पण ही पहिल्यांदा माझी वेळ आहे 4 भिंतीमध्ये येण्याची आणि मी खूप आश्चर्य आहे हे बघून की बहुतेक माणसं फक्त इथे फिरायला, गेम्स खेळायला, गप्पा गोष्टी, ते बाहेर भटकण्या याच्यासाठीच येतात. पण ह्याचा खरा इतिहास, ह्याचा मागचं जे पण रहस्य आहे हे कोणीच जाणून घ्यायची इच्छा केली नाही आहे. पण ह्याच्याच हेतूने मी मुंबईवरून साताऱ्याला आली आहे, हेच सगळ्यांना सांगण्यासाठी की 4 भिंती हे कशासाठी बांधले आहे, हे कुठली जो मुख्य इतिहास आहे या 4 भिंतीचा तो इथे कोरला आहे, तो इथे लिहिला आहे. जसं या टेकडीवर सातारचे प्रजाहाध्यक्ष राजश्री छत्रपती प्रतापसिंग महाराजांनी सन 1830च्या सुमारास 4 भिंती म्हणून ओळखली जाणारी इमारत बांधली. या इमारतीस नजर बंगला असे सुद्धा म्हणतात. राजघराण्यातील स्त्रिया छत्रपतींच्या दसऱ्याची स्वारी या इमारतीमधून पाहत असत. येथे जवळच्या कोपऱ्यावर टेहळणीचा जागा आहे. आज येथे चौथरा दिसत असून त्यावर या ऐतिहासिक इमारतीच्या 4 भिंती उभ्या आहेत. या 4 भिंतीची दुसरी बाजू म्हणजे सन 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात ज्ञानाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रंगू बापूजी गुप्ते तसेच हौताम्य पत्करणाऱ्या अनेक शूरवीरांचा स्मरणार्थ सन 1957 मध्ये शहानगर वासियांनी आदरणीय पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या शताब्दी निमित्ताने उभारलेल्या क्रांती स्मृती स्तंभाचे व ऐतिहासिक 4 भिंतीचे तसेच या परिसराचे नूतनीकरण करण्यात आले. महाराष्ट्र दिन 1 मे 2001. भिंती या परिसरातून आपल्याला मुख्य साताऱ्याचं दर्शन होतं, पूर्ण साताऱ्याचं दर्शन होतं. इथे आपण प्रत्येक जागा साताऱ्याची बघू शकतो. असं आहे आमचा 4 भिंती सातारा. तर हा एक छोटासा प्रयत्न माझा प्रयत्न होता. फक्त माझा हाच हेतू होता की 4 भिंतीबद्दल सगळ्यांना माहिती कळावी. फक्त इथे मनोरंजन किंवा गप्पा गोष्टी करण्याऐवजी ह्याचं महत्त्व काय आहे, हे कशासाठी बांधलं आहे हे सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा माझा छोटा प्रयत्न होता तुमच्यासाठी. थँक्यू.